शिंदे सरकारने दिलेल्या 10% मराठा आरक्षणाच्या वैधतेवरती मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठासमोर सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। राहुल गांधींना 2 डिसेंबरला पुणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश। लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला प्रकरणामध्ये सावरकर यांच्या नातवाची याचिका। काटोलमध्ये गाडीवरती झालेल्या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख जखमी। भाजपकडून दगडफेक झाल्याचा देशमुखांचा संशय। हल्लेखोरांना अटक न केल्यास सुप्रिया सुळेंचा आंदोलनाचा इशारा। अमरावतीमध्ये धामणगावचे उमेदवार प्रताप अडसळ यांच्या बहिणीवरती चाकूने जीवघेणा हल्ला। तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये अपक्ष उमेदवार सुरेश सुनावणे यांच्या गाडीवरती जमावाची दगडफेक। नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा हाणामारी। गीतेंच्या कार्यकर्त्यांची गाडीही फोडली। पालघरमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राडा। शिंदे गटाचे माजी नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। पोलिसांकडून कार ताब्यात। एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। तब्येत ठीक नसल्याने यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं खडसेंकडून स्पष्ट। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेमधून अटक। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोई आरोपी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।